नागरी निवाऱ्यातल्या बाळगोपाळांनी जो दहीहंडीचा संकल्प सोडलेला आहे तो पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभा राहा आणि त्यांच्या हातून एक चांगलं कार्य घडू दे ही तुझ्या चरणी प्रार्थना। गणपती बाप्पा बोल बजरंग बली की जय। ए शहनशाह हाथ ऊपर करना। आवाज रशीला रशीला अगरबत्ती अरे चालेल काय अगरबत्ती पेटवली आला पाहिजे अरविंद अरविंद जाना खाली जायचं ना नारळ पुढे सेम गाराणा घालायचं इथे नंतर मग हां सगळं नागरी निवाराचं पण अखंड नागरी निवारा आणि इथला जागे आला हे देवा महाराजा गजानना नागरी निवारा परिसरातील या सर्व बाळगोपाळांनी यावर्षी दहीहंडीचा संकल्प सोडलेला आहे त्याच्यासाठी आजपासून सराव सुरू होत आहे। या सरावामध्ये सुद्धा आणि येणाऱ्या दहीकाला उत्सवामध्ये सुद्धा कोणालाही कोणत्या प्रकारची इजा होऊ दे नको। सर्व कार्य चांगल्या पद्धतीने संपन्न होऊ दे, सर्व सुखा समाधानात हे कार्यक्रम होऊ दे हे तुझ्या चरणी प्रार्थना। बोल बजरंग बली की जय, जागेवाले की जय, अखिल नागरी निवाराचा जय सो। अरे बेटा अरे मागे रहा नीट नीट मामा गणपती बाप्पा मोरया, बोल बजरंग बली की जय, अरे बोल बजरंग बली की जय। बजरंग गेले बघ जाऊ दे एक काम कर आपण बाप लेकर पेढे खात बसू चल इकडे कोपऱ्यात आम्ही तेच बोलतोय इथे आलो हो ना या साइड ना अरे इकडे भाई कुठे छत्रीवरती पुढे काय अरे पुढे काय 59 49 अरे इंग्लिश मध्ये बोलायचं
सगळ्यात पहिलं आपल्याला नावाबद्दल डिसाईड करायचं. नाव ज्याने ज्याने डिसाईड केलं आहे का नाही, ऑलरेडी एक मंडळाने डिसाईड केलेलं नाव, त्याच्या लोगो वगैरे डिसाईड केलेलं डिसाईड झालं. श्री साई गोविंदा पथक अखिल नागरी निवारा म्हणून आहे. नाव नाही बाकी अजून काय तर प्रॅक्टिसबद्दल, प्रॅक्टिसचे जेवढे डिटेल्स असतील मास्टर सांगतील आपल्याला. नियम पण सांग. प्रॅक्टिस 10 वाजता चालू होणार, 10 ते 11. कारण जास्त लेट परत सकाळी कामावर जायचं बऱ्याच जणांना, त्यामुळे जास्त लेट नको. ते 12 12:30 एवढं बाबा जमणार नाही. एवढं लवकर होईल. डॉट 10ला हजर पाहिजे सगळ्या. 10ला ते जेवतोय मी हे करतोय, आपल्याला माहिती आहे महिन्याभर आता आपण लवकरच जेवायचं किंवा 11 नंतर कार्यक्रम नाही. दुसरी गोष्ट सगळ्यांनी पायाची नखं, हाताची नखं ते जरा काढून घ्या, बरं पडेल. कडा ते अंगठ्या वगैरे म्हणजे प्रॅक्टिस, जेणेकरून कोणाला इजा नाही झाली, सगळ्यांनी काढून द्यायचं. प्रत्येकाला गोट लागेल. गोट ते असं सिल्की ते ट्रॅक्स वगैरे म्हणजे आता ठीक आहे, पण तसं नको. शॉर्ट्स घालून आहे कारण ते खराब चढायला बरं पडतं. टी शर्ट पण सिल्की नको. आपल्या पहिला दिवस टी शर्ट बऱ्याच जणांनी मी देतो, आपण घालूया ते घालून आहे सगळ्यांनी. आणि रविवारी 11 ते 2 म्हणजे 11 11:30 होणार, पण 11 ते 2 3 तास प्रॅक्टिस चालणार. म्हणजे विश्रांती देऊ आपण, पाणी वगैरे आपण करायचं. कारण आपण का दिवस केलं, कारण पाऊस पडतो, आपली प्रॅक्टिस होत नाही. बरेच काय अमावस्या, आपण अमावस्याला प्रॅक्टिस घेणार नाही, गटारी अमावस्या. म्हणजे बरेच दिवस आपले निघून जातात, 10 दिवस असेच जातात. त्यामुळे आपण रविवारी 3 तास प्रॅक्टिस. गमचे गेल्या वर्षीचे विचार. गेल्या वर्षी गमच्या कोणाकडे असतील तर घेऊन या. ही सोडकडे आहे ना गमच्या. ज्यांना नसेल त्यांना सचिन साहेब साधारण डिसाईड झालं की मेजॉरिटी प्रत्येक क्वालिटीचा करून साधारण एक मिनिमम अमाऊंट डिसाईड केली 5,000 रुपये. पण त्यांचा बॅनर वगैरे काय ना, त्यांचं आपल्या शुभेच्छा येतील आपल्यासाठी, म्हणजे मंडळासाठी वगैरे बॅनर काहीतरी गेटवर येईल साधारण. त्यात पहिलं वर्ष आहे, बरेच करतात अजून. मला सॉलिटी आला तर काय मिळणार नाही, ती पुढची गोष्ट आहे. पण कळलं ना, नेक्स्ट इयरसाठी जरा ॲडजस्टमेंट म्हणून साधारण डिसाईड झालेलं आहे की मिनिमम प्रत्येक पॉलिटिशियन जो कोणी असेल मिनिमम 5,000 अमाऊंट आणि त्यांचा बॅनर वगैरे गेटवर येईल. आपल्याला काय डिस्प्ले वगैरे करायचं नाही, आपल्या मंडळाचे टीचर वगैरे काही येणार. फक्त बॅनर आहे, बॅनर फक्त त्यांचा. आपला पण बेस्ट एवढा नाही येणार. 0 पासून आपल्याला वरती आहे. ते स्पॉन्सरच आपल्याला मिळालं. आबा पाटील मगाशी आलेले आहेत, त्यांनी 250 टी शर्ट देणार होते. परत आपल्याला सकाळचा नाश्ता आहे, दुपारचं जेवण वगैरे हे सगळं ते आपल्याला गाडीला बघायचं, गाडीचा राहिला, इन्शुरन्स खर्च आहे, बाकी मेडिसिन छोटं मोठं आपल्याला लागणार आहे. आपल्या महिन्यावर पण लागणार काय नाही, आता आपण ॲड करणार. आपले वैयक्तिक बॅनर पाहिजे. आज नाव का डिक्लेअर केलं, कारण आपल्याला आज बॅनर छापायला जाईल. पदार्थाचा सेवा नफा आपल्याला. सहकारी असतील ज्यांना इच्छुक आहेत, त्यांना आवड आहे, तर तुम्ही त्यांना आणू शकता. आपण काहीतरी जास्त तुम्ही प्रत्येकाला प्रॅक्टिस नाही होत, कारण आपण आपला गोविंद ए ऐका रे, 1 मिनिट आहे. मी नाही बोलत आहे, हे मागून बोलतोय. आई जाऊ दे, माझ्या मागून बोलतो. मारली बापू वाजवले ना, चला पुढचं काय आम्हाला. आणि आपण जे उभं राहतो तर लावताना एकदा जय घेतला पहिल्यांदा बोललं की नंतर एकाच्या पण तोंडातून हे तू इकडे कोणीच काय बोलायचं, त्याला कळतं त्याला कुठे राहायचंय.
तो आणि अरविंद बाजूला आणि बोलायचं नाही लहान मुलं बोलणार, त्याला कसं बसवलं खूप चालायचं. एक राग म्हणून होता, कारण त्या गोंधळाला काय होतं माहिती आहे, मी काय बोलतो त्यावर पोचणार नाही. ही शांतता ना, ही शांतता. कारण खूप आता आपल्याला बनायचं प्रोफेशनल तसं राहावं लागतं. हे गोंधळ बिंदळ हे गल्ली मुळात नाही. आपण तसं नाही, आपण प्रोफेशनल बनायचं ना, एक शिटी एकदा ज्या घेतला वर गेला मीच बोलणार, बाकी कोणी बोलायचं तो त्याच्याने तो त्याला वाटत तसं जाईल. मी सांगेन त्याला आज तू मला म्हणून आणि ते ओढत अरे तू इकडे हे तू बस काय तो उभा राहिला ते गोंधळ काय कळत नाही. तो उगा आरे होणार ते लागणार. आपल्याला खूप चांगलं करायचं आहे, महिनाभर प्रॅक्टिस करायची आहे आणि असं आहे की सगळ्यांना चांगला सहभाग लागेल. अजून प्रत्येकाला काय ॲड स्पॉन्सरशिप कोणाला काय आणायची असेल तर आणू शकतो. हां कोणतेही सगळं तू स्वयंसेवा सहकारी त्यांच्या आपण गणपती बाप्पा बली की जय, आगेवाले की जय, गणपती माते की जय, आगेवाले माते की जय. आडवा काढ, उभा नको काढू का खराचा फक्त उभा काढ. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हार्दिक स्वागत. त्यांचे प्रशिक्षक शिक्षक त्यांना उभे करत आहेत. पहिलं वर्ष आपल्या दिंडोरी भागामध्ये महिला गोविंदा पथक आपल्याला सलामी देत आहेत, महाराजा मुद्रा देत आहेत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अरे गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ती. बोल बजरंग, अरे बोल बजरंग. हाथी घोडा पालकी, अरे हाथी घोडा पालकी. जोरदार टाळ्या. तीन थरांची मस्त सलामी दिलेली आहे, 4 थरांची सलामी झालेली आहे. गणपती बाप्पा. गावदेवी महिला गोविंद पथकाने आपल्यासमोर सलामी मनोराचा प्रत्यक्ष करून दाखवलेला आहे. 4 तारांचा जो उत्कृष्ट. अरे बोल बजरंग. धन्यवाद. आता थोड्याच वेळात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम सुरुवात होत आहे. पार्टीचे इकडचे वॉर्ड अध्यक्ष श्री फैम शेख यांचंही कालावधाप्रमाणे यावर्षी नागरी निवारा रहिवासी सेवा संघ आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या माध्यमातून हा उत्सव नागरिकांना विनंती आहे की त्यांनी त्वरित झेंड्याजवळ हजर राहायचं आहे. आता थोड्याच वेळात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम सुरू होत आहे.